पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आलेलं नाव म्हणजे संजय राठोड. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघाचे आमदार. बंजारा समाजाचा पाठिंबा असल्याने मतदारसंघात त्यांचीच चालते. मात्र यंदाच्या विधानसभेत याच संजय राठोड यांची आमदारकी धोक्यात आली आहे. संजय राठोड यांना दिग्रजमध्ये चेकमेट करण्यासाठी कोणता वजीर मैदानात उतरलाय? संजय राठोड यंदा पराभूत होतील अशी कारणं काय आहेत? दिग्रज मतदारसंघाची ग्राउंड परिस्थिती काय सांगते? त्याचाच घेतलेला हा पॉलिटिकल आढावा. हॅलो, मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीचं. यवतमाळ जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ असलेला दारवा दिग्रज मतदारसंघ. विद्यमान आमदार संजय राठोड यांनी या मतदारसंघाची सलग 15 वर्षापासून आमदारकी भूषवली आहे. 2019 ला उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. मध्यंतरी पूजा चव्हाण प्रकरणामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतरच्या एकनाथ शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून संजय राठोड हे काम करत आहे. मतदारसंघाची राजकीय परिस्थिती पाहायची झाली तर राठोड यांचा मतदारसंघात कमी झालेला संपर्क, पूजा चव्हाण प्रकरणात झालेली बदनामी, मतदारसंघातील विस्फटलेली राजकीय समीकरणे हे मंत्री राठोड यांना अडचणीचं ठरणारी आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून तरुण चेहरा म्हणून राहुल ठाकरे यांचं नाव आक्रमाने घ्यावं लागेल. 5 वर्षापासून मतदारसंघात असलेला संपर्क आणि यवतमाळ लोकसभेत महाविकास आघाडी मिळालेला विजय यामुळे राहुल ठाकरेंच्या बाजूने वातावरण पाहायला मिळतंय. दारवा दिग्रज मतदारसंघातून विधानसभेसाठी त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. जर राहुल ठाकरे विरुद्ध मंत्री संजय राठोड यांची निवडणूक झाली तर संजय राठोड यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. याला महत्वाचं कारण म्हणजे राहुल ठाकरे यांचं मतदारसंघातील काम व संपर्क यांच्या जीवावर राहुल ठाकरे हे दिग्रज मतदारसंघाचे आमदार होऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत राहुल ठाकरे यांना आमदारकीसाठी हे 5 फॅक्टर महत्वाचे ठरतील. नेमके ते कोणते फॅक्टर आहेत की यामुळे दिग्रजची आमदारकी ही ठाकरे यांच्याकडे येऊ शकते? यातला पहिला महत्वाचा फॅक्टर म्हणजे ठाकरे कुटुंबाचा मतदारसंघातील असलेला होल्ड. माणिकराव ठाकरेंनी दारवा दिग्रज मतदारसंघाची तब्बल 20 वर्ष आमदारकी भूषवली आहे. तसेच मतदारसंघातील सूतगिरणी, साखर कारखाने, शैक्षणिक संस्था या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ठाकरे यांचं नेटवर्क उभं राहिलंय. या नेटवर्कच्या जीवावरच मतदारसंघाची 20 वर्ष आमदारकी ठाकरेंनी भूषवली होती. माणिकराव ठाकरे यांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाताना राहुल ठाकरे यांनी मतदारसंघात मोठा जनसंपर्क तयार केलाय. लोकांच्या अडचणीला धावून जाणे, शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्कात राहणे, तसेच मतदारसंघातील शेतीचे प्रश्न असतील तर ते सोडण्याचा प्रयत्न करणे. सलग 10 वर्षापासून काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षात असल्याने शेतकऱ्यांच्या समस्येवर ठाकरे यांनी अनेक आंदोलनं केली आहे. या कामामुळे जनसामान्यात राहुल ठाकरे यांची प्रतिमा आता चांगलीच पॉझिटिव्ह बनली असून या कामाचा फायदा राहुल ठाकरे यांना येणाऱ्या विधानसभेत नक्कीच मिळेल अशी मतदारसंघातली परिस्थिती सांगते. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राहुल ठाकरेंचे ऍक्टिव्ह होणं हे संजय राठोड यांच्या पराभवाचं मुख्य कारण ठरू शकतं. यानंतर दुसरं कारण म्हणजे यवतमाळ लोकसभेतील विजय. यापूर्वीच्या 3 लोकसभा निवडणुकीमध्ये दारवा दिग्रज मतदारसंघातून कायम 50,000 मतांची आघाडी ही शिवसेनेच्या भावना गवळी यांना मिळत होती. त्यामुळे विधानसभेला याचा फायदा मंत्री संजय राठोड यांना व्हायचा. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने असलेलं वातावरण या फॅक्टरवरती महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे विजयी झाले. यावेळी देशमुख यांना दारवा दिग्रज मतदारसंघातून 8,000 मतांची आघाडीही मिळाली आहे. ही आघाडी अशीच कायम राहिली तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राहुल ठाकरे यांच्यासाठी फायद्याची ठरणारी आहे. लोकसभेत मिळालेली मताधिक्य हे संजय राठोड यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते. यानंतरचा तिसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे माणिकराव ठाकरेंचं वाढलेलं राजकीय वजन. माणिकराव ठाकरे हे पक्षाचे जुने व निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. माणिकराव ठाकरे यांच्याकडे तेलंगणा राज्याची पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली होती. दिलेल्या जबाबदारीतून माणिकराव ठाकरे यांनी तेलंगणामध्ये तब्बल 10 वर्षानंतर काँग्रेसचं सरकार बनवलंय. त्यामुळे काँग्रेस वर्तुळात ठाकरे यांचं वजन मात्र चांगलंच वाढलंय. या वाढलेल्या ताकदीमुळे यंदा माणिकराव ठाकरे यांना राज्यातील महत्वाची जबाबदारी देण्याचा पक्ष विचार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येते. या वाढलेल्या ताकदीच्या जीवावर ठाकरे हे यंदा आपल्या होम टाउन मतदारसंघातून विजयी होऊ शकतात. कारण केंद्रीय नेतृत्वाचा असलेला सपोर्ट हा ठाकरे यांची मॉरल पॉवर वाढवू शकतो आणि यामुळे
माणिकराव ठाकरे यांच्या वाढलेला राजकीय ताकदीचा फायदा मुलगा राहुल ठाकरे यांना नक्कीच मिळू शकतो. यापुढील चौथं कारण म्हणजे बंजारा मतांचे होणारे विभाजन. बंजारा समाजाच्या मतांमधील होणारे विभाजन हे राहुल ठाकरे यांच्या पथ्यावर पडणारे, कारण मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी काही दिवसांपूर्वी बंड करत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. पूजा चव्हाण प्रकरणातून सुनील महाराज यांनी संजय राठोड यांच्या विरोधात थेट भूमिका घेतली होती. गेल्या 15 वर्षापासून निवडणुकीचा निकाल पाहिला तर बंजारा समाजाचे एकगठ्ठा मतदान हे कायम संजय राठोड यांना मिळत होते. बंजारा समाज हेच विजयाचे राठोड यांचे गणित होते. पण यंदा बंजारा समाज हा पूजा चव्हाण प्रकरणामुळे संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. बंजारा समाजाची साथ ही यंदा अपेक्षाप्रमाणे संजय राठोड यांना मिळणार नाही. त्यामुळे बंजारा समाज हा काही प्रमाणात राहुल ठाकरेंच्या बाजूने सुद्धा उभा राहू शकतो. कारण लोकसभा निवडणुकीत दिग्रस दारव्हा मतदारसंघातील बंजारा समाज हा संजय देशमुख यांच्या पाठीमागे उभा राहिला होता. हे निकालावरून स्पष्ट झालंय. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुंभी, मराठा, मुस्लिम आणि बंजारा अशी जर जातींची बेरीज झाली तर ही राहुल ठाकरे यांच्या फायद्याची ठरणारी आहे. ठाकरेंना बंजारा समाजाची मते मिळणं म्हणजे आमदारकीला बूस्टर डोस मिळाला असं समजावं लागेल. शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदारसंघातील दुष्काळ आणि बेरोजगारी. दारव्हा दिग्रस मतदारसंघ हा तसा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या व सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे मतदारसंघातील लोकांचं स्थलांतर हे फार मोठ्या प्रमाणात होत असतं. घरातील प्रत्येक व्यक्ती हा नागपूर, पुणे आणि मुंबई या भागात कामासाठी व व्यवसायासाठी हा स्थलांतरित झालेला आहे. 20 वर्षापासून आमदार असून सुद्धा संजय राठोड यांना मतदारसंघाची काही परिस्थिती सुधारता आली नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही बेरोजगारीचा सुद्धा महत्वाचा मुद्दा होता. त्याचा परिणाम लोकसभेच्या निकालात पडलेला दिसलाच आहे. तसाच तो विधानसभेला सुद्धा बसू शकतो. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून असलेला संजय राठोड यांच्या विषयाचा राग हा राहुल ठाकरे यांच्या पथ्यावर पडणार आहे. कारण संजय राठोड यांनी गेल्या 15 वर्षात मतदारसंघाची आमदारकी भूषवली आहे. तरीही मतदारसंघाचा काही विकास काय होऊ शकला नाही. या नाराजीचा फायदा थेट राहुल ठाकरे यांना निवडणुकीत होऊ शकतो. दिग्रस विधानसभेचा एकूण आढावा घेतल्यानंतर या महत्वाच्या 5 फॅक्टरमुळे विधानसभा निवडणुकीत संजय राठोड यांची आमदारकी धोक्यात आली असून राहुल ठाकरे यांना फायदा होऊ शकतो. बाकी तुम्हाला काय वाटतं? दिग्रस मध्ये यंदा कोण बाजी मारेल? संजय राठोड आपली आमदारकी टिकवतील की राहुल ठाकरे इतिहास रचतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.